नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर मित्रांनो केंद्र सरकारच्या सध्याच्या ज्या रिक्रुटमेंट चालू आहेत महत्त्वाच्या, ज्यामध्ये 10वी 12वी आणि पदवी पासवरती फक्त तुम्हाला अप्लाय करता येणार आहे, अशा जाहिरातींची माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये सर्व माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. सर्व जाहिरातीच्या लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. तर बघा मित्रांनो, टोटल एकूण 8 जाहिराती ज्या आहेत त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. काही जाहिराती महाराष्ट्रामधील सरळ सेवेच्या आहेत, काही जाहिराती सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जॉबच्या आहेत. तर तुम्हाला मित्रांनो कुठे अप्लाय करायचे त्यानुसार तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. स्टेप बाय स्टेप आपण बघूया. टोटल 8 जाहिराती आहेत. पहिली जाहिरात जी आहे मित्रांनो या ठिकाणी गट ड साठी आहे. खूप महत्त्वाची आणि IMP जाहिरात तुम्हाला म्हणता येईल, कारण की जवळपास 5 वर्षानंतर प्रसिद्ध झालेली आहे. तर पहिली जाहिरात नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधली मित्रांनो गट ड ची पदं जी आहेत सरळ सेवेने भरण्यासाठी आलेली. तर पहिली जाहिरात सरळ सेवेचे 680 पद आहेत. या पदांसाठी पगार 15,000 ते 47,600 असतो. तुम्ही 10वी पास केलेला असेल मित्रांनो तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता. याच्यामध्ये मित्रांनो विविध पदं असतात. शिपाई असेल, परिचर असेल, कक्षसेवक असेल, वॉर्ड आया असेल किंवा इतर जी पदं आहेत मित्रांनो, जी चतुर्श्रेणी वर्गातली पदं येतात मित्रांनो, जी की मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जी रुग्णालय आहेत, सर्वोपचार रुग्णालय हॉस्पिटल जी आहेत मित्रांनो वैद्यकीय शिक्षण विभागाची, तिथंही पदभरती होते. पहिली जाहिरात आहे 680 पदांची. दुसरी जाहिरात मित्रांनो सेम तीच प्रसिद्ध झालेली आहे, ती म्हणजे धुळे जिल्ह्यासाठी मित्रांनो. धुळे जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो फक्त 7वी पासवरती आणि 10वी पासवरती तेथील जे मित्रांनो वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय जे मित्रांनो आहे धुळेचं, तिथंही गट ड ची पदभरती होते मित्रांनो. याच्यासाठी देखील पहा प्रयोगशाळा परिचर, शिपाई, पहारेकरी, शौचछेदन परिचर, प्राणीगृह परिचर, दप्तरी परिचर, सफाईगार, त्याच्यानंतर पहा सिंपी, दंत परिचर, कक्षसेवक, चौकीदार, प्रयोगशाळा परिचर, माळी, आया, त्यानंतर बाह्यरुग्ण विभाग सेवक, सफाईगार, क्षयकिरण सेवक, स्वयंपाकी, सहाय्यक स्वयंपाकी अशी विविध पदं भरली जात आहेत. तर मित्रांनो ही झाली दुसरी जाहिरात जी आहे धुळेची. याच्यामध्ये 137 जागा भरल्या जात आहेत. पहिली जाहिरात आहे 680 पदांची, ही 137ची 800पेक्षा जास्त जागा झाल्या. तर याच्यासाठी पहिली जाहिरात जी होती नागपूरची मित्रांनो, त्याच्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहेत अजूनपर्यंत सुरू आहेत. 20 जानेवारी 2024पर्यंत अप्लाय करायचं आहे. आणि दुसरी धुळेची जाहिरात जी आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला 24 जानेवारी 2024पर्यंत ॲप्लिकेशन ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. IBPS कंपनी तुमच्या परीक्षा घेणार यांच्या. तिसरी जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध झालेली ती म्हणजे या ठिकाणी सिडकोची. सिडकोमध्ये मित्रांनो 23 जागा भरल्या जात आहेत लेखा लिपिक या पदासाठी. यासाठी 8 जानेवारी 2024पर्यंत अप्लाय करायची डेट होती, परंतु मित्रांनो ही डेट जी आहे ती तुम्हाला वाढवून दिलेली आहे. ठीक आहे, मुदत वाढलेली आहे मित्रांनो. तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन अजून करता येत आहेत. त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. याच्यासाठी मित्रांनो तुमचं BCom झाले, BBA झाले, BMS झाले, अकाउंटन्सी झाले किंवा फायनान्शियल मॅनेजमेंट, कॉस्ट अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग किंवा ऑडिटिंग झालेले तर यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. कुठलीही एक्सपिरियन्सची गरज नाही. पगार पहा मित्रांनो खूप चांगला आहे. 25,500 ते 81,100 लिपिकचं पद आहे मित्रांनो. लेखालिपिकचं पद आहे. फक्त कॉमर्सवाल्यांसाठी इथं संधी आहे. त्याच्यानंतर मित्रांनो चौथी जाहिरात जी प्रसिद्ध झाली आहे ती म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे, जी की मित्रांनो DSSB दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड मार्फत आलेली. इथं मित्रांनो 2,354 पदं भरली जात आहेत. DSSB मध्ये कालपासून 9 जानेवारीपासून अर्ज सुरू झालेले. 7 फेब्रुवारीपर्यंत अप्लाय करायचे. ऑल इंडियामधून कुठूनही अप्लाय करू शकता. खुल्या प्रयोगासाठी आणि मित्रांनो OBCसाठी 100 रुपये फक्त फीज आहे. जर तुम्ही SC ST PWD एक्स सर्व्हिसमेन आणि वुमेन कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला 0 रुपीज फीज असणार आहे. ऑनलाईन अप्लायची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. याच्यामध्ये पहा मित्रांनो ज्युनियर असिस्टंटसाठी 1,672 पद आहेत. कॅटेगरीनुसार पाहू शकता. स्टेनोग्राफर आणि लोअर डिव्हिजन क्लार्क ही पदं या ठिकाणी भरली जातात. टोटल 2,000पेक्षा जास्त जागा इथं आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो पुढची जाहिरात आलेली ती म्हणजे महावितरणमधून, जी की मित्रांनो ही चौथी जाहिरात आहे तुमची. याच्यामध्ये 468 पदं भरली जात आहेत. महावितरणमध्ये मित्रांनो ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स हे पद भरलं जात आहे. ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स जरी पद असलं मित्रांनो तर तुमचं काही दिवसांनी जे मित्रांनो प्रमोशन होतं ते पदावरती म्हणजे क्लर्क या पदावरती, लोअर डिव्हिजन क्लर्क या पदावरती होतं. परंतु यासाठी तुम्हाला एज्युकेशन त्यांनी BCom, BMS, BBA यापैकी एक ठेवलेले मित्रांनो आणि कॉम्प्युटर कोर्स तुम्हाला असणं गरजेचं आहे. एक्सपिरियन्सची इथं गरज नाही. तर याच्यासाठी मित्रांनो अजून डेट आलेली नाही त्या अप्लायची आणि लास्ट डेट आलेली नाही आहे. जसे अर्ज सुरू होतील तशी तुम्हाला माहिती दिली जाईल. महावितरणची मित्रांनो 468 पदांची ही भरती आहे. कॅटेगरीनुसार वॅकेन्सी तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो आत्तापर्यंत या ठिकाणी आपण जी जाहिराती बघितलेल्या आहेत याच्यामध्ये ही तुमची 5वी जाहिरात आहे मित्रांनो.
ठीक आहे. त्यानंतर 6वी जाहिरात जी आहे मित्रांनो, ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये, सेंट्रल बँक ऑफ इंडियाची. याच्यासाठी मित्रांनो 16 जानेवारीपर्यंत ॲप्लाय करायची डेट वाढून दिली आहे. 10वी पासवरती फक्त तुम्ही ॲप्लाय करू शकता. महाराष्ट्रामध्ये 118 जागा आहेत सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये मित्रांनो, जसं की पुणे असेल, नागपूर असेल, अमरावती असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, या ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन असणार आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सफाई कर्मचारी कम सब स्टाफसाठी ही भरती होते. तर याच्यासाठी देखील मित्रांनो तुम्ही ग्रुप डीची पोस्ट आहे, मराठीमधून तुमची एक्झाम होणार आहे, जरीही सेंट्रल गव्हर्नमेंटची परीक्षा असली तरी देखील. तर इथं तुम्ही नक्की अप्लाय करू शकता. 16 जानेवारीपर्यंत ॲप्लिकेशन करायचे. त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी 7वी जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे ती म्हणजे महावितरणचीच मित्रांनो. विद्युत सहाय्यक या पदासाठी 5347 पदं भरली जात आहेत. जर तुमचं ITI मित्रांनो इलेक्ट्रिशियनमधून झालेलं असेल तर तुम्हाला इथं ॲप्लाय करता येणार आहे, ज्याला आपण वीजतंत्री तारतंत्री असं म्हणतो. तर 5000पेक्षा जास्त जागा या ठिकाणी महावितरणमध्ये भरल्या जातात. ही महावितरणची दुसरी जाहिरात आहे. त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी लास्ट 8 नंबरची जाहिरात आली ती म्हणजे युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची मित्रांनो डायरेक्टली ही अंडरटेकिंग या ठिकाणी आहे. भारत सरकारची कंपनी आहे, खूप मोठी कंपनी, आणि इथं परमनंट जॉब आहे. गव्हर्नमेंटचाच हा जॉब तुम्हाला भेटतोय. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर स्केल 1ची जागा आहेत मित्रांनो. 250 जागांसाठी ही जाहिरात आलेली आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरची. स्केल 1मध्ये मित्रांनो या ठिकाणी तुमचं जी पोस्टिंग आहे ती तुम्हाला भेटणार आहे. तुमचं कुठलेही ग्रॅज्युएशन झालेलं असेल मित्रांनो, एनी ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं आहे तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकतात. याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन वगैरे सर्व तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर मित्रांनो जी पद भरलं जात आहे युनायटेड स्टेट इन्शुरन्स कंपनी जी आहे, जी की मित्रांनो पूर्णपणे भारत सरकारची कंपनी आहे. भारत सरकारचाच तुम्हाला म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचाच हा जॉब तुम्हाला भेटतो आहे. याच्यासाठी लास्ट डेट मित्रांनो 23 जानेवारी 2024 असणार आहे. ॲप्लिकेशन फीजमध्ये जर बघितलं आपण मित्रांनो तर ऑल ॲप्लिकेंट्स अदर दॅन SC ST PWD परमनंट एम्प्लॉईज जे आहेत त्यांचे ते सोडून सर्वांसाठी मित्रांनो बाकी कॅन्डिडेटसाठी 1000 रुपये फीज आहे. याच्यामध्ये फक्त SC ST PWD यांच्यासाठी मित्रांनो फीज या ठिकाणी ठेवण्यात आलेली ती म्हणजे 250 रुपये मित्रांनो. PWD कॅन्डिडेट SC ST यांच्यासाठी. तर 23 तारखेपर्यंत याचे देखील ॲप्लिकेशन सुरू आहेत. यासाठी देखील पूर्ण रिजनिंग, इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड, जनरल अवेअरनेस, कॉम्प्युटर लिटरसी याच्यावरती 200 मार्काची तुमची परीक्षा घेतली जाणार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये देखील मित्रांनो तुमचे एक्झाम सेंटर असणार आहेत. पूर्ण ऑल ओव्हर इंडियामधून याची एक्झाम जी आहे ती कंडक्ट केली जाते. तर याच्यासाठी लिंक जी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, तिथून मित्रांनो तुम्ही पाहू शकता. या सर्व भरतींबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ मित्रांनो नक्की लाईक करा. धन्यवाद.